नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेला आज दुपारपासून फायनली सुरुवात झालेली आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी पालकांकरता महत्त्वाच्या सूचना पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर लक्षात घ्या, पुढील महत्त्वाच्या बाबी पाहूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर याचबरोबर पालकांनी आपला जो राहता निवासीचा पूर्ण पत्ता आहे तो गुगल लोकेशनमध्ये पुन्हा पुन्हा तपासायचा आहे आणि पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. तर लक्षात घ्या, आपल्या बालकाचा अर्ज भरताना जन्म दाखल्यावर जी तारीख आहे तीच मेन्शन करायची आहे. जर बदल असेल तर अर्ज रद्द होणार आहे. तर याचबरोबर 1 किलोमीटर व 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना जास्तीत जास्त 10 शाळा निवडाव्यात. तर अशी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करावे लागत नाही आहेत, परंतु पालकांनी सदरचे कागदपत्र सोबत तयार ठेवायचे आहेत. कारण का लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर अर्ज भरून झाल्यावर जर अर्ज चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि त्यानंतरच नवीन अर्ज भरायचा आहे. याचबरोबर एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एका बालकाचे 2 अर्ज जर आढळून आल्यास त्या दोन्ही अर्ज बाद होतील आणि त्याचबरोबर अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास तर प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. याचबरोबर अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून देखील तुम्हाला रिसेट करता येईल. तर यामध्ये आर-टी 25% प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग बालकांनी अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. आणि याचबरोबर सन 2024 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून यापूर्वी गॅस बुक वापरलं जात होतं, परंतु आता ते रद्द करण्यात आलेलं आहे. तसेच सन 2024-25 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त नॅशनलाइज बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि अर्ज भरताना लोकेशन चुकू नये. गुगलवर पत्ता टाकून लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती ही वाचायची आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर लवकरच ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे.